बाईचं माहेरावर किती प्रेम असतं माझ्या ताईंनो. माहेरवरून एखाद्या बाईला फोन यावा, त्या बाईने घाईघाईनं पिशवी भरावी, बस स्टँडला जावं, बसमध्ये बसावं, एक पिशवी डोक्यावर, एक पिशवी हातात, एक लेकरू कडेवर, एक लेकरू असं पुढं चालतंय, बसमध्ये बसावं तिने. माहेरच्या गावची बस यावी, माहेरचं गाव यावं, तो ती पाटी फाटा यावा, बस थांबावी. त्या बाईने घाईघाईनं उतरावं, एक पिशवी हातात घ्यावी, लेकरू एक कडेवर घ्यावं, दुसऱ्याच्या हाताला धरावून ओढत ओढत त्याला 2 किलोमीटरचा पायीचा रस्ता असावा. काही अंतरावरच आता माहेरचं घर राहिले. त्यावेळी त्या बाईला असं वाटतं जणू मला पंख फुटावेत आणि माहेरी त्या वाड्यात मी भुरकून उडून जावं. सामान्य बाईचं माहेरावर इतकं प्रेम असतं माझ्या ताईंनो. तिथे सती मातेचं प्रेम किती असेल. बहिणाबाई सुंदर कवितेत वर्णन करतात गड्या. आज माघेराले जाण झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माघेराले जाण झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या तिठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. चालता चालता घाई घाईने त्या बाईला दगडाची ठेच लागावी. आई ग असं म्हणून तिने खाली बसावं. मला इमानदारीने सांगा महिला मंडळ, पायाला ठेच लागली तर पायाला लागत का दगडाला? तुमच्याकडे कसं आहे, पायाला लागतं ना. पण दगड जर माहेरच्या रस्त्यातला असेल, दगड माहेरच्या वाटेचा असेल तर आता बोला पायाला आता कोणाला लागत? आता पायाला लागत नाही तर ती बाई दगडाची वेदना विचारते. दादा अरे चालण्याच्या धावपळीमध्ये मध्ये मला तू आला दिसलाच नाही रे राजा, तुला लागलं तर नाही ना? माझं जेवढं प्रेम माझ्या माहेरच्या भावावर आहे ना, तेवढंच प्रेम माझं तुझ्यावर आहे रे राजा. चालता चालता येड्या बहिणीची ठेस तुला लागली, भोळ्या बाबड्या बहिणीची लात तुला लागली, तू रागावलं तर नाहीस ना माझ्यावर? या भोळ्या बाबड्या बहिणीला क्षमा कर रे दादा. जेवढं प्रेम माझं भावावर आहे तेवढंच प्रेम तुझ्यावर आहे, कारण माझ्या माहेरच्या वाटेचा दगड आहेस रे राजा तू. माईबाप, माहेरचा दगड सुद्धा बाईला प्रिय असतो, माहेरचं कुत्र सुद्धा बाईला प्रिय असतं. कुत्र असं म्हणतात की माहेरचं पहा तुम्ही, कुणी आलं की तिला असं वाटतं माझा जीव काढून ओवळावं की काय याच्यावरून. सामान्य बाईचं माहेरावर जर इतकं प्रेम असेल, माहेरी काही जत्रा यात्रा असेल ना, असा सप्ताह असेल तर वाट पाहण्यासाठी ना आईच लागते, पहा आईच लागते. त्या आई लेकीला फोन करते, ताईडे 4 दिवस झाले ग बाळा तुझी वाट पाहते, अजून आली नाही तू. आई महिना झाला ग दिवाळीपासून मी भाऊच्या फोनची वाट पाहते, भाऊनी फोन नाही केला ग मला. म्हातारी म्हणते अगं त्याच्या काय फोनचं घेऊन बसली, तुझी आई बोलवते ना तुला. ले घाई घाईनं पिशवी भरते, पहिला फोन आईला करते. म्हातारी पहाटे उठून आंघोळ करते, साडा मारते, स्वयंपाकाला लागते. कुठून बळ येतं त्या म्हातारीमध्ये ना कळतच नाही. लेक आल्याच्या नंतर तिला सगळ्या गोडाधोडाचे पदार्थ खाऊ घालते. ही आई असते माझ्या दादांनो. जोपर्यंत माय माहेरामध्ये ना, माहेर सगळं भरलेलंच आहे. पा ज्या दिवशी माय जाते ना, अशा अनेक महिला त्यांनी माहेरी मुक्काम करणं सुद्धा सोडून दिलं, कारण सारखी हुरहुर असते मनाला, इकडून आई येईल, तिकडून आई येईल, तिकडून आई येईल. विनंती असेल माझी दादांनो, ज्याची माय जिवंत आहे त्याने 15 दिवसातून 1 महिन्यातून एकदा तरी त्या आईच्या मांडीवर झोपत जा, डोकं ठेवून झोपत जा त्या माईच्या मांडीवर. ती माई प्रेमाने डोक्यावरून हात फिरवते. आई जे प्रेम देते ना, पुन्हा तसलं प्रेम कोणीच देत नाही गड्या, अजिबात. आईचं फक्त प्रेम नसतं, आईचा हात हात नसतो, तर तो आशीर्वादाचा हात असतो.
लेक माहेरी यावी ना. 85 वर्षाची म्हातारी असेल, काठी घेतल्याशिवाय त्या म्हातारीला चालता येत नसेल, चष्म्याची एक कास तिची फुटलेली असेल, पण लेक माहेरी आल्याच्या नंतर 65 वर्षाची लेक जरी असली ना, ती म्हातारी काठी टेकवत टेकवत नानी घराजवळ जाते. तायडे, तुझी पाठ घासू का ग मी, तुझी पाठ घासू का ग. ए आई, अगं काठी घसरून जर हात घसरून पडलीस तर फ्रॅक्चर होशील ना. कोण थांबळेल ग आई तुला, कोण करेल तुझं एका जागी. कशी बोलते ग तू आई. तेव्हा आईचे शब्द असतात, लेकरा जर तुला मी माझ्या हाताने नाऊ घातलं नाही ना, तर तू पुढच्या वेळी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत करमणार नाही ग मला. सारखं मनामध्ये सल बोचत राहील. लेकरू आलं होतं, नाऊ नाही घातलं मी तिला. लेकरू आलं होतं, नाऊ नाही घातलं मी तिला. लेक माहेरी आल्याच्या नंतर आई तिला कुठं ठेवा आणि कुठं नाही करते. जगात एवढं प्रेम फक्त मायच करू शकते, माई बाप. एखादी लेक जर गरीब घरची असेल ना आणि बाकीच्या श्रीमंत घरच्या असतील तर माय करते माहिती तुम्हाला, सगळ्यांना साड्या नेसवते. जी गरीब घरची लेक आहे ना तिला एक साडी जरा जास्तीची देते, सगळ्यात खाली टाकते, वर तिच्या आणलेल्या साड्या टाकते, शिदोरी टाकते, सगळ्यांपुरीपेक्षा वंजळभर चिवडा जरा जास्तीचा टाकते, 10-5 करंजा 10-5 लाडू जरा जास्तीचे टाकते. गरीबी माझ्या लेकराची गेली ना 4-5 दिवस जरा जास्तीचे लेकरं खातील. जोपर्यंत माहेरामध्ये माहेरचा दबदबा, माहेरचा पोरीचा थाट काही वेगळाच असतो गड्या. पण जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत पोरगी म्हातारी झाली तरी तिला माहेरी जावंच वाटतं, जावंच वाटतं. मायबाप, प्रत्येकाचे मायबाप ना जन्मजोगीला जावेत गड्या. म्हातारपर्यंत आपले मायबाप जिवंत राहावेत. पण काय दुर्दैव असतं आपलं, अर्ध्या रस्त्यात मायबाप आपल्याला सोडून जातात, साथ सोडून जातात. सामान्य बाईचं जर इतकं प्रेम असेल, सती मातेचं किती प्रेम असेल. सगळे श्रीमंत असतील बहीण भाऊ आणि एखादी बहीण जर गरीब असेल ना तर तिच्या गरिबीची हसी कधी उडू नका गड्या. जगाची रीतच अशी मायबाप, तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो आणि तुमच्या खिशातला पैसा आता गेला, खिसा रिकामा झाला तर त्या माणसाचा क्षणोक्षणी विनोद बनवला जातो. आणि पैसा असेल तर विनोद सुद्धा गांभीर्याने घेतला जातो. साहेब साहेब आमके धमके तमके. गरीबाला मान देत नाहीत लोक. म्हणजे मान माणसाला नाही, आता पैशाला. जो जास्त श्रीमंत त्याचा जास्त मान ठेवायचा, त्याचा जास्त आदर सत्कार करायचा. जो श्रीमंत आहे त्याच्या जास्त पुढं पुढं करायचं. आणि गरीब असेल ना त्याला भावच द्यायचा नाही, त्याला विचारायचं बी नाही. ही चुकीची गोष्ट आहे. एक बहीण म्हणे, सती तुझ्या नवऱ्याने काही लॉकेट बिकेट घेतलं नाही सोन्याचं का, अजूनही मुंडक्याच्याच माळा गळ्यात घालून फिरतो. नाही ग दीदी. एक बहीण म्हणे, सती तुझा नवरा काय अंगाला पावडर बिवडर लावतो, अजूनही भस्माच्याच पट्टी उडीतो. नाही ग दीदी. सतीला राग आला त्या बोलण्याचा. महादेव भागवतात आणि रामायणात म्हटले की आमंत्रण आल्याशिवाय जावयाने सासरवाडीत जायचं नसतं. आमंत्रण आल्याशिवाय जावयाने सासरवाडीत जायचं नसतं. तुम्ही तर गावात गेले तरी सासरवाडीत जावयाच्या त्या सासऱ्याच्या घरी जाऊन येतात काही जण. आमंत्रण आल्याशिवाय जायचं नसतं.